श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सर्व पितृदर्श अमावस्या जी 2 ऑक्टोबरला आहे। तर या दिवशी चुकूनही आपल्याला काही भाज्या घरामध्ये बनवायच्या नाहीत, त्याचप्रमाणे काही पदार्थ आपल्याला खायचे नाहीत, नाहीतर आपले पितर आपल्यावरती नाराज होतात। त्याचप्रमाणे देवता जे आहेत तर त्या सुद्धा नाराज होतात आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे मात्र आयुष्यभर भोगावे लागतात। तर अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या चुकूनही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत आणि खायच्या सुद्धा नाहीत, हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। हिंदू कॅलेंडरनुसार 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 अमावस्या तिथी सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला रात्री 12:19 ही तिथी समाप्ती होईल। त्यामुळे सर्व पितृ अमावस्या जी आहे तर ती 2 ऑक्टोबरला असणार आहे। आता या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, तर अमावस्या जी आहे तर ही पितरांसाठी अत्यंत खास मानली जाते, कारण पितृपक्ष जो आहे तर तो सर्व पितृ अमावस्येला संपत असतो। सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा आपल्या पितरांची सेवा करण्याचा शेवटचा दिवस असतो। यानंतर आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरून परत जात असतात, कारण पितृपंधरवड्याचा जो 15 दिवसाचा काळ असतो तर या 15 दिवसामध्ये आपले पितर म्हणजे आपले पूर्वज पृथ्वीवरती असतात आणि सर्व पितृ अमावस्येचा हा शेवटचा दिवस त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस असतो। म्हणूनच आपल्याला या दिवशी काही नियमांचं सुद्धा पालन करायचं आहे, जेणेकरून आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होणार नाहीत। सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षातील अमावस्या, जिला खूप महत्त्व आहे आणि जिला महालय अमावस्या किंवा श्राद्धाची अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्याचप्रमाणे ही जी अमावस्या आहे तर या दिवशी आपण आपल्या घरातील मृत पावलेल्या व्यक्तीचे श्राद्ध करू शकतो, तर्पण करू शकतो, पिंडदान करू शकतो। जर मृत पावलेल्या व्यक्तीची तिथी माहीत नसेल, म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांची मृत्यूची तारीख म्हणजे मृत्यूची तिथी ही माहीत नसते, मग अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्याने आपल्या पूर्वजांचे जे श्राद्ध आहे तर ते ह्या सर्व पितृ अमावस्येला जरी केलं तरी चालेल, किंवा आपण जर आपल्या पूर्वजांचं काहीच केलं नसेल, आपल्याला काहीच माहीत नाही, तर तुम्ही या सर्व पितृ अमावस्येला काही छोटे छोटे उपाय करू शकता, काही नियमांचं पालन करू शकता, ज्यामुळे तुमचे पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतील। आता काय करायचं आहे बघा, आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाहीत, त्याचप्रमाणे कोणत्या भाज्या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत, तर हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही कोणकोणत्या भाज्या बनवू शकता, तर तुम्हाला जर पितरांना नैवेद्य दाखवायचा असेल तर यामध्ये तुम्ही पुऱ्या बनवू शकता, पुरणपोळ्या बनवू शकता, कढी बनवू शकता, आमटी बनवू शकता। त्याचप्रमाणे भाज्या म्हणजे शेपूची भाजी, मेथीची भाजी, गवार, भेंडी, कारलं या ज्या पितृपक्षातील खास भाज्या आहेत, त्याचप्रमाणे थापीव वडी असेल किंवा तुम्ही 1-2 फळांच्या फोडीसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकता। तर अशा ज्या भाज्या आहेत, भजी, कुरडई, तर असं आपण नैवेद्य जो आहे तर तो पितरांसाठी बनवू शकतो। परंतु काही भाज्या ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही बनवायच्या नाहीत। तर या कोणत्या भाज्या असणार आहेत तर हे आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर हे आपण पाहूया। अमावस्येची जी तिथी आहे तर ती पितरांना समर्पित असते, म्हणून या दिवशी शुभ कार्य करू नयेत, महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळावी, गृहप्रवेश, मुंडन ह्या गोष्टी करू नयेत, कारण यामुळे अशुभ परिणाम होत असतात। त्याचप्रमाणे या दिवशी नखे कापू नयेत, केस कापू नयेत, काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत, नवीन कपडे खरेदी करणे किंवा नवीन कपडे परिधान करणे तर हे सुद्धा वर्ज्य करायचं आहे। घरामध्ये भांडण, कलह, कटकट करू नये। तुमच्या दारात जर कोणी आलं किंवा एखादा प्राणी आला, गोमाता आली किंवा एखादी व्यक्ती आली तर त्यांना रिकामे पाठवू नये, अन्नाचा अपमान करू नये। तर अशा काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे। आता काही भाज्या जर आपण या अमावस्या तिथीला खाल्ल्या तर काय होतं, तर त्याचे जे परिणाम आहेत तर ते आपल्या कुंडलीवरती होत असतात, आपल्या कुंडलीवरती नकारात्मक जो प्रभाव आहे तर तो वाढतो। त्याचप्रमाणे अमावस्या तिथी जी आहे तर या तिथीला आपण पितरांची तर पूजा करतच असतो, पण त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि या जर भाज्या खाल्ल्या तर माता लक्ष्मी नाराज होते, देवता सुद्धा नाराज होतात, म्हणून आपल्याला या भाज्या खाणं टाळायचं आहे। या कोणत्या भाज्या आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार। मांसाहार जो आहे तर तो चुकूनही अमावस्येला करू नये।
अमावस्येला जर मांसाहार केला किंवा मद्यपान केलं तर आपल्या कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो आणि म्हणूनच आपल्याला अशुभ फळ मिळू नये म्हणून मांसाहार हा करू नये। यानंतर आपण कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा वर्ज्य करायचा आहे, कारण शास्त्रामध्ये म्हटले आहे की प्रत्येक अन्नपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे मानसिकतेवरती परिणाम होत असतो। त्यामुळे आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो खायचा नाही, कारण कांदा लसूण म्हणजे तामसिक अन्न मानलं जातं आणि सर्वपित्री अमावस्येला आपण जो काही आहार घेणार आहे किंवा आपलं जे काही आचरण असणार आहे तर ते सात्विक असावे असे शास्त्र सांगते आणि म्हणूनच कांदा लसूण जो आहे तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे। कारण जर आपण कांदा लसूण खाल्ला तर तापटपणा, चिडचिडेपणा वाढतो आणि शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी आपण जे काही जेवण तयार करत असतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध आहे, म्हणूनच कांदा लसूण आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी खायचा नाही। यानंतर आहे ती म्हणजे कंदमुळे किंवा जमिनीखाली ज्या भाज्या येतात त्या। हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचं म्हणजेच कंदमुळाचं सेवन हे सुद्धा सर्वपित्री अमावस्येला करू नये। यामध्ये बटाटा आहे, मुळा आहे, रताळे आहे तर यांचा समावेश होतो, त्यामुळे आपल्याला या गोष्टींचं सुद्धा सेवन करायचं नाही। त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे मसूर डाळ। मसूर डाळ सुद्धा आपल्याला सर्वपित्री अमावस्येला खायची नाही आणि आपल्याला त्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा नाही। तुम्हाला जर वडे वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही उडीद डाळीचा वापर करू शकता। आपल्या पितरांसाठी आपण जो नैवेद्य बनवतो त्यामध्ये उडीद वडे जे आहेत तर याला अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे मसूर डाळीऐवजी उडीद डाळीचा आपल्याला वापर करायचा आहे। मसूर डाळ जी आहे तर ती मात्र आपल्याला वापरायची नाही। तर अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत। त्याचप्रमाणे आपल्याला या सर्वपित्री अमावस्येला अजून कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला खायच्या नाहीत, तर इतरांनी दिलेली आपल्याला पांढरी मिठाई खायची नाही। खास करून आपला जो कोणी दुश्मन आहे, शत्रू आहे, तर त्याच्याकडून जर तुम्हाला पांढरी मिठाई दिली गेली किंवा खीर दिली गेली, दही भात दिला गेला। आता सर्वपित्री अमावस्येला आपण दही भाताचा नैवेद्य पितरांना दाखवत असतो, खिरीचा नैवेद्य दाखवत असतो, परंतु तुम्हाला जर शत्रूकडून या वस्तू खायला मिळाल्या तर मात्र आपल्याला अजिबात या वस्तू घ्यायच्या नाहीत। कोणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा या पांढऱ्या वस्तू आपल्याला खायच्या नाहीत, कारण पांढऱ्या वस्तूवरती ज्या काही बाधा आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या लवकर होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टी खाणे टाळायचं आहे। कोणी प्रसाद म्हणून तुम्हाला या पांढऱ्या मिठाई वगैरे देत असेल तर घ्यायच्या आणि तुम्ही सरळ त्या झाडाखाली ठेवायच्या। यानंतर आहे ते म्हणजे चहा कॉफी। ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला तुमच्या मनामध्ये संशय आहे तर अशा व्यक्तीकडून चहा कॉफीची जर तुम्हाला ऑफर आली की चला चहा पिऊया किंवा कॉफी पिऊया तर स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे। यानंतर आहे ते म्हणजे खाऊचं पान, लवंग, हिरवी वेलची। तर या पदार्थांवरती सुद्धा नकारात्मक क्रिया ज्या आहेत तर त्या पटकन होत असतात आणि आपले जे दुश्मन आहेत तर ते काय करत असतात की अशा वस्तूंमार्फतच आपल्यावरती नकारात्मक क्रिया करण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणून खाऊचं पान, लवंग, हिरवी वेलची तर अशा सुद्धा गोष्टी ज्या आहेत तर त्या अमावस्या तिथीला इतरांकडून घेऊन खाणे आपल्याला टाळायचं आहे। आपल्याला बाहेरचं जेवण, अगदी हॉटेलचं जे जेवण आहे तर ते सुद्धा टाळायचं आहे, कारण अशा ठराविक तिथींना आपण जे काही खात असतो तर या खाण्यामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते भोगायला लागणार नाहीत।